रामकृष्ण हरी. तर 1600च्या दशकामध्ये सांगितलेली तुकाराम महाराजांनी जी गाथा आपल्याला सांगितली ती आजच्या या घडीला सुद्धा किती महत्त्वाची आहे. आणि जशी आहे तशी जरी आपण घेतली, आपल्या आचरणात आणली, तर त्याचा खरोखर उपयोग आहे. आता या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, अरे देह व्यर्थ जावे, ऐसे जरी तुझ भावे, दूत कर्म मनोभावे, सारी पाठ खेळावा. मग कैचे हरीचे नाम, निजलिया जागा राम, जन्मोजन्मीचा अधम, दुःख थोर साधिले. विषय सुखाचा लंपट, दासी गमनी अधिधाट, तया तेची वाट, अधोगती जावया. अनिक एक कोड, नरका जावयाची चाड, तरी संत निंदा गोड, करी कौतुके सदा. तुका म्हणे ऐसे, मना लावी राम पिसे, नाही तरी आलिया सायासे, फुकट जासी ठकोनी. या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, अरे हा जन्म फुकट जावा असे तुला वाटत असेल तर तू सारखा दूध खेळत बस, सारीपाटाचा डाव मांडून तोही खेळत बस. जो खेळामधून रमून जातो त्याच्या मुखामध्ये हरीचे मंगल नाम कसे येईल? रात्रभर खेळून जो बराच वेळ झोपी जातो त्याच्या मुखात पहाटेच्या वेळी रामाचे नाव कसे येईल? असा मनुष्य जन्मोजन्मीचा अधम समजावा. त्याने आयुष्यभर दुःख जमा केले. जो विषय सुखासाठी सदैव लंपट असतो, दासीशी संबंध ठेवण्यात तो भीत नसतो, तो अधोगतीच्या मार्गाने वाटचाल करत आहे हे जाणावे. जो संतांची निंदा करतो तो सहजपणे नरकात जातो. तुकाराम महाराज म्हणतात, हे मानवा, तू मनाला रामनामाचा छंद लावून घे, नाहीतर भाग्याने मिळालेला अनमोल असा मानवी जन्म हा काय व्यर्थ जाईल आणि विनाकारण तू काय होईल या जन्म मरणाच्या चक्रामध्ये अडकशील. अवघे ब्रह्मरूप रीता नाही ठाव, प्रतिमा तो देव कैसा नव्हे, नाही भाव तया सांगावे ती किती, आपुल्याला मती पाषांडिया. जया भावे संत बोलले वचन, नाही अनुमोदन शाब्दिकासी, तुका म्हणे संती भाव केला बळी, न कळता खळी दुशीला देव. या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, हे सर्व विश्व ब्रह्मस्वरूप आहे, त्याच्याशिवाय रिकामी जागा कुठे सुद्धा नाही. म्हणजे सगळ्या कणाकणात आपला काय आहे, देव भरलेला आहे. त्याच्या मनात श्रद्धाभाव नाही, त्याला कसे बरे सांगावे? नास्तिक माणसाला कसं काय उपयोग आहे? तो आपल्या मताला चिटकूनच राहतात, मग त्यांना सांगून तर काय उपयोग आहे? संत अंतकरणातील प्रेम ज्या भावनेने बोलतात त्याचा अनुभव केवळ शब्दांनी पंडितांनी होत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, संतांनी शुद्ध प्रेम भावाला महत्त्व दिले आहे, परंतु नास्तिक लोकांना ते कळतच नाही आणि ते उगाच देवाला काय करतात, आरोप ठेवतात. एक तटस्थ मानसी, एक सहजची आळसी, दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारकी. एक ध्यानी करीती जप, एक बैसोनी घेती झोप, एका सर्वस्वाचा त्याग, एका पोटासाठी जोग, एका भक्ती पोटासाठी, एका देवा सवे घाटी, वर्म पोटी एका, फळे दोन सांगे तुका. एक माणूस तटस्थ राहून प्रभू प्रेमात रममान झालेला असतो आणि दुसरा आळशी असल्यामुळे नुसता बसून असतो. हे दोन्ही माणसे वरून एकसारखी दिसतात, परंतु त्यांच्या अंतरंगातील फरक मात्र ज्ञानी लोकांनाच कळतो. एखादा योगी डोळे बंद करून भगवंताचे स्मरण करतो, तर दुसरा डोळे बंद करून काय करतो, असाच बसलेला असतो. एकाने सर्व विकार त्यागून प्रभूशी ऐक्य साधलेले असते, तर दुसरा ढोंगी माणूस बाह्य गोष्टीवर भर देत पोटासाठी भिक्षा मागत असतो. एकाची भक्ती फक्त पोट भरण्यासाठी असते, तर दुसऱ्याची सतचित आनंदाशी एकरूप होण्यासाठी असते. तुकाराम महाराज म्हणतात, वरवर एकसारख्या दिसणाऱ्या कर्माचे फळ मात्र काय असते, भिन्न असते. काय कळे बाळा, बाप सदैव दुबळा, आहे नाही हे न कळे, हाती काय कोण्या वेळे, देखिले ते दिष्टी मागे घालून या मिठी, तुका म्हणे भावे, माझे मज समजावे. आपले वडील गरीब आहेत की श्रीमंत आहे हे मुलाला नाही कळत. आपण ज्या वस्तूचा आग्रह धरलेला असतो ती वस्तू वडील देऊ शकतात की नाही हे त्याला माहिती नसतं, त्यामुळे तो काय करतो, जी वस्तू दिसतो ते मागतो. मग तशी तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या अंतरंगातील इच्छा देवाने जाणावी, म्हणजे माझं वडिलांसारखी माझ्या मनातील जी इच्छा आहे ती देवानं ओळखावी. भजन घाली भोगावरी, अकर्तव्य मनी धरी, भिग त्याचे साधूपण, विटाळूनी वर्ते मन, नाही वैराग्याचा लेश, अर्ध चाड जीवी आस, हे ना तैसे झाले, तुका म्हणे वाया गेले.
हरीचे निस्वार्थ भजन माझ्या नशिबात नाही असे समजून ढोंगी माणूस प्रपंचातील भोगावरच लक्ष ठेवून असतो. अशा वरवरच्या साधूपणाचा काय उपयोग? त्याचे मन अनेक पापी विचाराने दूषित असते. त्याच्या मनात वैरागाचा विचार नसतो. सातत्याने पैसे कसे मिळतील इकडे लक्ष लागलेलं असतं. तुकाराम महाराज म्हणतात, माणसास प्रपंचात सुख लाभत नाही आणि परमार्थातील दिव्य आनंद देखील प्राप्त करून घेता येत नाही. त्याचे अनमोल जीवन काय होतं, वाया जातं. एकादशीस अन्नपान जे नर करीती भोजन, श्वानविष्टे समान अधम जनते एक. एका व्रताचे महिमान नेमे आचरती जन, गाती ऐकती हरी कीर्तन ते समान विष्णूशी. अशुद्ध विटाळसीचे खळ विडा भक्षिता तांबूळ, सापडे सबळ काळा हाती न सुटे. सेज बाज विलास भोग करीती कामिनीचा संग, तया जोडे क्षयरोग जन्म व्याधी बळीवंत. आपण न वजे हरिकीर्तना, आनिका वारी जाता कोणा, त्यांच्या पापे जाना ठेंगणा तो महामेरू. तया दिंडी यमदूत झाले तयाचे अंकित, तुका म्हणे व्रत एकादशी चुकलिया. तुकाराम महाराज म्हणतात की जे लोक एकादशीचा उपास करत नाहीत, अन्न खातात, त्यांचे भोजन विष्ठेप्रमाणे होय. ते अधर्माने वागणारे आहेत. या एकादशी व्रताचा महिमा एवढा मोठा आहे. जे लोक नित्य नेमाने एकादशी करतात, ज्या दिवशी हरिकीर्तन करतात, हरिनाम गातात, हरिकथा श्रवण करतात, ते विष्णू समान पवित्र आहेत. जे कोणी एकादशी दिवशी विडा खातील त्याचे ते खाणे अपवित्र अशुद्ध असते. असा भयंकर मनुष्य अशा काळात हातात सापडलेला असतो. तो काळाच्या हातून सुटणार नाही. जो मनुष्य एकादशीच्या दिवशी शय्या समजून स्त्रीशी विलास करतो त्याला क्षयरोग होत असतो. तसेच असाध्य रोग प्राप्त होत असतात. अशा दुष्ट माणूस स्वतः कीर्तनाला जात नाही आणि दुसरा कोणी कीर्तनाला जात असेल तर त्याला अडवतात. त्याचे पाप मेरू पर्वतापेक्षा मोठे असते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा माणसास यमदूत नेहमी शिक्षा देतात. हे यमाचे अंकित बनलेले असतात. एकादशी व्रत केल्यामुळे न केल्यामुळे अशी अवस्था प्राप्त होते.